शेतकरी हा तातडीनं संकटात आहे आता, म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का? सांगा. मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडलेला असताना बोलायचं नाही का? मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही, आयुष्यात मरूस तर सोडणार सुद्धा. जे व्हायचं असेल ते होईल. आणि मराठा आरक्षणाचं होत आलंय आता जवळपास. मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार आहे आणि नाही यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती. आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की बाबाहो, जर यांनी आता आपला JR चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन निवेदन द्यायला सुरुवात करा. 1994चा JR रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय. आता मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की 1994चा पण JR रद्द करायचा आहे. 50%च्या वर गेलेलं 2% आरक्षण पण रद्द करायचे. 1967च्या नंतर ज्या जाती घातल्या त्या 180, त्याच्यानंतर मंडल कमिशननं 14% दिलेलं आरक्षण, हे जे आरक्षण आहे या 14%च्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास 250 जाती आरक्षणात गेल्यात, त्या पण काढा. याबद्दलही आता इथून पुढे मागणी केली जाणार आहे. काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलंय, म्हणजे नाही का ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी, कोणासाठी कोणाला म्हणते ते आम्ही तुमसारखेच आहेत. मग ते नाही का एखाद्याला लेकरू झाल्यावर त्याचसारखं दिसतं तसं ते म्हणतात ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखे आहेत. ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढे सुरुवात होणार आहे. आमचं गॅजेटियरचं JR असताना सुद्धा, नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर आम्ही सुद्धा पुढच्या काळात करणार आहेत. त्यामुळं मराठ्यांनी सध्या 2 कामं करा. पहिलं काम, प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं 94चा JR रद्द करा. दुसरी मागणी त्यात घ्यायची 2% 50%च्या वर येते रद्द करा. त्याच्यात तिसरी मागणी घ्यायची, ज्या बोगस जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर 14%च्या नंतर गेलेल्या जाती ह्या सगळ्या बाहेर काढा. चौथी मागणी घ्यायची, प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा. आणि ज्या समान जाती नाहीत, 5वी मागणी घ्यायची, ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलंय ते नका. आणि त्याच्यानंतरचं काम, सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले, सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघालंय का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढा, प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा. आणि माझं या प्रेसच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे, जे 58 लाख नोंदी निघाल्यात, विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे, ज्या 58 लाख नोंदी निघाल्यात त्या 58 लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा. एक. दुसरं, केसेस मागं घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच, त्या पटापटा घ्या. तिसरं, बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी, त्यांचे निधी ताबडतोब द्या लगेच. तुम्ही घोळ घालू नका बरं का. तुम्हाला सांगतो, विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब, त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या. केसेस एक पण ठेवू नका. सातारा संस्थांचं गॅजेटियर घ्या, औंधचं घ्या, पुण्याचं घ्या, कोल्हापूरचं घ्या, पटापट घ्या. हे कामं मागं ठेवू नका. आणि 5वं काम, शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट. आणि 6वं काम, गॅजेट प्रमाणे हैदराबादच्या JR काढलेल्या प्रमाणे अर्ज स्वीकारायचं. तहसीलदाराला, स्थानिक समितीला सांगा अर्ज भरून घ्या, स्थानिक चौकशी अहवाल भरून घ्या, मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. हे 6 कामं आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबाला सांगतो ते सुरू करा. नसता दिवाळीच्या नंतर तुम्हाला जड जाईन हे ध्यानात ठेवा. असं आहे की तुम्ही काल घोषणा केली शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची, कुठल्या एका विशिष्ट समाजामध्ये शेतकरी नाहीत, सर्व समाजामध्ये आहेत. आणि महाराष्ट्रातली सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की मराठा आणि ओबीसी या 2 समाजाची मनं प्रचंड दुभंगलेली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर. मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला ओबीसी कसं काय पाठीशी उभा राहतील आणि हे आंदोलन कसं उभा राहील मागे? हीच गपलं झाली बघा. म्हणून मी काल सांगितलं, ओबीसी विरुद्ध मराठावाद नाही, अजिबात नाही. गावासरची किरेड रगडायचं काही संबंध नाही. ही लय मोठी चूक झाली ओबीसीकडून पण आणि मराठा समाजाकडून पण.
सगळ्यांनी एकमेकाला डायरेक्ट तोललं. आता छगन भुजबळ बोलतो म्हणजे काय सगळे माळी आले का? त्याची लाभार्थी टोळी, जसं की तो हॉटेलला बीडचा पार्टनर आहे, जाळीला त्यांनीच आणि विमा त्यांनीच उचलला, तसं तो त्याची लाभार्थी टोळी त्यो माळ्याचं काय समज? धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला, धनगराचं काय समज? त्याची लाभार्थी टोळी आणि त्यो. नाही नाही, हे सत्य आहे, हे सत्य आहे. नुसतं नेत्यांना थोडंच आरक्षण आहे, सर्वसामान्य लोकांना आरक्षण नाही. त्यांचं म्हणणं आहे मराठ्याला आरक्षण मिळा, हे खरं आहे. हे गफलत केल्या आणि आता करायचं नाही इथून पुढे. एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट ओबीसीत लावून टाकतो. 350 400 जातीचा काय संबंध त्याचा? काही संबंध नाही. 2-3 जण बोलत आहेत, ते 2-3 जातीचे उली उली लोक फक्त, त्याची जात बी नाही. हे आता बाजूला काढायचे, हे फरक करावा लागेल. आणि मराठ्यांनी जे बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही इथून पुढे, आणि ओबीसीने मराठ्याला दोष द्यायचा नाही. बाकीच्या जाती धरा ना, 350 400 जाती, हे 1-2 जाती द्या सोडून. मग त्या जातींना आता आपण टार्गेट करायचं का? ज्या जाती बोलतात किंवा ज्या जात नाही त्याचा नेता, फक्त नेता. जातीचा संबंध नाही. जात आम्ही सोबत येते एकमेकासंग गावात. फक्त हे बोलायला पाहिजे होतं मागच, ते बोलण्यात नाही आलं, लवकर डाव लक्षात नाही आली. हे छगन भुजबळ ते काय करत, ओबीसी नावाखाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते. आपण ओबीसी म्हणत राहतो, त्यात गरीब ओबीसीचा चंबार कोंबार तुम्हाला सांगतो, सुतार लोहार ढोवार कायकाडी लमाणी लिंगायत रजपूत असे जैन मारोडी बामण असे शेकडो जाती सांगतो, धोबी परीट सुतार, ज्या काय जाती असतात ना ह्या 200-300 लय घेणं देण्याचं येणार राव यांना. धनगर माळी विनाकारणच ओबीसी म्हणून हे नेते करते. नाही आता हे नेता, फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात, आता बाकीच जात नाही. नाही आता मी आता याच्यात नवीन आहे, शेतकऱ्याच्या संकटात सापडलाय. मी स्पष्ट सांगितलेलं आहे, धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार, पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर. शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार, माझा ज्वलंत मुद्दा संपल्यावर. पण अचानक संकट उभा राहिलं शेतकऱ्याच्या, मग का बोलायचं नाही का? म्हणून आता काय करतो आम्ही, दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं, त्यांनी केलं तर हाई. नसता दिवाळीच्या नंतर एखाद्या पठाणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही. त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी, त्यांचे अभ्यासक, त्यांचे जुने सुद्धा माणसं म्हातारे खूप आहेत, त्यांच्यात वयानं झालेले ते, यांना सगळ्यांना आव्हान करून एका जागेवर बोलवतो, कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची. पण हे आंदोलन असं होणार, मग ऐतिहासिक होणार, निर्णायक होणार, आणि शेतकऱ्याला 100-200 वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार. हमी भावासाठी लढा लढणारा तुकडाच पाडणार त्याचा, पुन्हा नाही. कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी होणार. नुकसान भरपाई 100% होणार. पीक विमे 5-5, 6-6 वर्षापासून मिळाले नाहीत, त्याच्यासाठी पण ही फाईट होणार आहे. ही खूप मोठी लढाई होणार आहे. त्यांनी त्या 3 ट्रिगर बसवले त्याच्यावरती, त्याच्याबद्दल होणार आहे. शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे. शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून बी लढा होणार आहे. त्याच्या दुधाला भाव नाही, त्याच्या फळाला भाव नाही, त्याच्या कशाचाच भाव नाही. अनेक जे आता त्या बैठकीत सांगते ना, या मागण्या करायच्या म्हणून हे विषय. बलिदान जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी, 70-80 हजार आत्महत्या असते. वाटोळ झालं ना, या जो मरणाच्या जागा पडल्यात ना मोकळ्या, कशाला जागा काढा ना, भरून द्या. शेतकरी देशाला राज्याला पोषितो ना, सरकार शेतकरी जाणतो ना, द्या नोकऱ्या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला. पंकजांचा जो आहे मेळावा होता तिथे वाल्मिक कराडचे पोस्टर झळकावलेत का? काय झालं? पंकजा मुंडे यांचा जो मेळावा होता तिथे वाल्मिक कराडचे पोस्टर घेऊन काही लोक उभे होते. आता ते आणले असते कोणी त्याच सांगा ना स्पष्ट. त्याला काय स्पष्ट आहे, त्यांना कळत नाही का? ते पूर्व लक्षात येतं ना तिच्या तवात कोण घेऊन येते. त्याच मग पुढं घालून आणतो, चव घालायचं अडचणीत आणतोय का? बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना, मग कोणी लावायचा? यायचं चष्म्यावालीने घेऊन 10-5 जण लारडा करायला लावायचा, चांगल्या लोकांना डाग लावायचा. धनंजय मुंडेंनी करायला लावलं असं तुमचं. मी काय हलवू नको, मला काय करायचं? दादा आहे ते, रक्त हातून रक्तानं भरलेले असते. दादा आहे. धनंजय मुंडे काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं, आम्हाला आनंद आहे, पण आरक्षण म्हणजे ओबीसी मधून देऊ नका, त्यांना ओबीसीतून का घ्यायचंय?
तुम्ही कायला घेतलं बंजारा समाजात? कायला घेतलं? लोकांच्या लेकराची नरडी फोडून खायला जमते का? कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं? नाही ना घ्यायचं. आपण तर सारखे दिसत नाहीत. कुणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो? हां, कशाला घ्यायचं त्यांचं? अरे आपल्या बी ढोंगा खाली अंधार असतो. कशाला लोकांच्या काड्या करतो? आणि मराठी जे बरे झाले ना, आता आणखी शाने होते बीड जिल्ह्यात. लय चांगलं झालं. वाक्य असं होतं, मराठा समाजाला आरक्षण दिलं मला आनंद आहे, मात्र काही जणांना ओबीसीचंच आरक्षण खायचं आहे म्हणून तुम्हाला डोलं लावलं. मला काय बोलवतो म्हणा ह्याकने मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला ओबीसीचं खायचं आणि तू काय खातोर बंजारा समाजाचं? तू दिसतो का त्यांसारखा? कोणाला म्हणतो मी तो यासारखा दिसतो? आम्ही एकच. तुम्ही तसे दिसता का? त्यात पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं, मी शांत राहिलो, काही केलं नसताना मला शिव्या खाल्ल्या, मला टार्गेट केलं काही लोकांनी. तू माया नादी लागू नको. आणि त्याचा प्रश्न मला विचारू बी नका. तुम्हाला खरं सांगतो, त्याला एकदा सांगतो माया नादी लागू नको. आणखीन तो आले देवावर होईल. मग तुला मी क्लिअरच सांगतो, शहाणपणा करायचा नाही. तू तुला नीट राहायचं. तू दादा फादान मी असले मोजीत नसतो. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही. तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा. परत परत क्लिअर सांगतो. तसलं ते ताकाला जाय आणि ते गाड लपव तसले धंदे नसतात मायापाशी. शक्य म्हणजे माझ्या संग खेळू नको. तू चांगल्या चांगल्या नेत्या संग घ्या. आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लावीन मी जर तरायला लागलो ना, मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत. मग ऐकून घेतोय, शानपणा करायचा नाही उगत. आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघाडे. करा मोठं, पळा ना मराठ्या, हो पळा त्याच्या मागं. आता कोण कोण तिकडून उभा राहत आहे ना, बघतोच ना आम्ही बी. आता जेव ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव ते शिटच पाडितो आता आम्ही. मग मराठ्याचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागं पळा. अरे आपल्या लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला येते, लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला मराठ्याला. त्यांच्याकडून काम करता. धनंजय पंकजा मुंडेचं वाक्य आहे, आमच्या ताटातलं घेऊ नका. चांगले तिकडे त्यांचं, त्यांना नाही मोजी. नाही, पण ते स्पष्टच म्हणते ना, आमच्या ताटातलं तुम्ही खाता. तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून. आणि तुम्ही लोकांना शिकायला लागले की ज्ञान, स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत. तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या 5% जागा खाल्ल्या राव. वाटोळ करून टाकलं. स्वतः सुधरून घेतलं आणि लोकांचं वाटोळ केलं. आणि तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला? लक्ष्मण हाकेंचा एक प्रश्न आहे की ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि आता ओबीसी एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार, तरी हा उठाव होत नाही. कोणाचे हे प्रश्न ना काही विचारी जजू नाही, थांबा ना जरा. असल्याला नाही मोजीत मी. चल नाही, पण त्यांचा प्रश्न अरे दिलं ना उत्तर, मोजीत नाही मी. चल ओबीसी चला घ्या पुढे घ्या. ते धनंजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली काल की ओबीसीची कट ऑफ लिस्ट जी आहे ती 485 आहे आणि ईडब्ल्यूएस ची कट ऑफ लिस्ट 450 आहे. म्हणजे 485 घेऊन नापास झालो. आणि जर 450 घेतले असते तर पास झाले असते. कोणाला फसवतात? तू किती हुशार आहे, काय आहे सगळं माहिती आहे. तुला पुन्हा एकदा सांगतो मी, दुसरी बार आता तू माया नादी लागू नको. शहाणा असशील तर आणखीन तो हातातून वेळ गेलेली नाही. आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही. माया आणि माया जातीच्या तुम्ही आणखीन तरी नादी लागू नका. छगन भुजबळचं ऐकून तुमचा लई देवारा होईल. तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही. तू हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील. तुला नादी ते ना आता ते छगन भुजबळ ते आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणतात तिकडे दिडात मिळतात सगळं माहिती आहे मराठ्यावर बोलायसाठी. तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका. तुमचा लय बेकार होईल. तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं, नामोनिशान. आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही फरक सांगू नका, आरक्षणावर बोलू नका. कारण तुम्हीच लोकांचा खातात आणि तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो. आणि तुम्ही आरक्षण खात त्याच्यामुळे तुम्ही माया नादी लागू नका, समाज लागू नका. आणखीन बी हुशार व्हा. नाही, पण तुम्हाला आता ठरवून टार्गेट केलं जातं. म्हणजे तुमच्या विरोधात बोलल्या जाते, तुम्ही आतापर्यंत जी भूमिका मांडली त्याच्या विरोधात भूमिका मांडण्यात येते आणि मेळाव्यांमध्ये मांडण्यात येते. संपून जातील, संपून जातील. मराठी संपून टाकतील त्यांना. ते ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येतील ते शिरबी पाडीतील मराठ्याचं जरी असलं तरी. आणि त्यांनाही पाडून टाकतील. आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता. ते बोलत येत आणि गप्प बसतात. आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलो कोणी निवडून आम्ही. मधल्या काळात गप्प बसतात. मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे. आणि मराठीच मतदान करतात त्यांना. आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोत का नाहीत निवडून.
त्याच्यामुळं आता ते बोलले नाही एकदा तर त्यांचा खोटा चुपटी जायचा. आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं कळन कसं कसं होते. तायवाडे असं म्हणतात की मनोज जरांगेंनी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं. संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अतिशयोक्ती आहे. अरे बाबा, प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा, नीट ऐकायचा. वयानुसार असं नका करीच वेळेवर. मी मानतो हो तुम्हाला, त्यांना उत्तर दिलं नाही मी आतापर्यंत जिंदगीत कवा. त्यांनी समजून घ्यावं मनाने, वयस्कर आहेत ते, ज्येष्ठ आहेत, त्यांना उत्तर दिलं 2 वर्षात म्या नाही दिलं. अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा. तुम्ही येड्यावून करतात काय माहिती. बरं, आता निवडणुका तोंडावर आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय सांगणार आहे तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना? सगळ्या मागण्या मान्य होऊस्तर शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही, प्रचाराला जायचं नाही. आपल्या गावात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही. या मागण्या एकदा तुकडा पाडायचा म्हणजे 50-60 वर्षे बिनफिकीर आपण, टेन्शन नाही 100 वर्ष. एकदाच असा तुकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या. एका घरातून 1 ते 2 माणसं आंदोलनाला द्यायचे. पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणार. गोरोगाचा अगोदर बोबाटा नको, कारण ते शेतकरी संघटनेत लोक येत का नाही येत का ते बघावं लागेल ना. त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे. ते त्यांच्याजवळ वडातडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला नाही मिळणार आहे. आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखीन. मी कट्टर आहे, विकणार नाही, फुटणार नाही, मॅनेज नाही होणार. ताईट लढाई लावून तरी ताईट ती. चाक सुद्धा इकडे राज्यात फिरून देणार नाही. आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही, सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसते राहायला तुम्हाला. निवडणुका फोड नका काय होणार, होऊन बी देणार. हाके म्हणतात की नांदेडमधून ओबीसी जोडो अभियान सुरू करणार आहे. अरे दुसरं काहीच नाही आपल्याजवळ. तर तुम्ही आता बोलायला लागला हाकेवर, पूर्वी बोलत नव्हता. पुढे बोलतोय कोणावर, कोणाला महत्व ते तुम्ही काय बोलू. तुम्ही उगा विचारतात काय होतं. हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसात, ज्याला लय प्रसिद्धीची हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नका द्यायचं. जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं, आपण ताईट दिसावं, आपण लोकात 10-5 पोलीस आपल्या मागं पुढे दिसावं, मग ते ट्रूप बेटके चालले म्हणून आपण चालावं. आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावा. आणि एवढं जातीसाठी लढे असते तर आता त्या धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं. ते दिलं सोडून. त्याच्यामुळं ना हे चिल्लर चाळे करणारे जे थिल्लर लोक आहेत ना, हे असल्याला मी महत्व देत नाही, मोजित नाही, गिनीत नाही. त्याच्यामुळे ती विचारत जवळ बिना काय दोन पुढं. आणि असल्याला काही किंमत नाही, चांगला माहिती. ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिंडती एवढंच आहे. आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा लावल्याला हे कुठाने घडून आणतोय. आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी सांभाळणारा नेताच संपायला लागला. त्याला लागलीच नाहीत. मराठ्याच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते. आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना. आता बहीण भावाला दोघाला बी. आता छग्याचं ऐकून सुरू केलं बोलायला. आता छगे येईन का तुला निवडून द्यायला? ते येईन का आता तुला? बघून आता बीड मधले मराठी बघून आता. ते धनंजय मुंडे म्हणतात मला काही लोकांनी अडचणीत आणलं, मात्र बहिणीने सावरलं, बहिणीने साथ दिली. सतत सोबत बसायची, सतत काय करायची? सतत सोबत राहायची, सोबत बसायची. मला कुणीतरी अडचणीत आणलं म्हणजे कोणी आणलं ठीक आहे, पण बहिणीने साथ दिली. तास सोबत बसून आधार दिला. त्यांचा घरगुती प्रश्न आहे. आपल्याला काय करायचं? घरगुती प्रश्न त्यांचे. साथ द्या नका देऊ, पण खुनाचा बदला होणार. संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार. राहिलेले पण सगळे अटक करायचे. ती पण लढाई आता सुरू होणार आहे. महादेव मुंडेंच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार. सरकारला मी पाठीमागच्या 5-6 दिवसात सांगितलंय की महादेव भैया मुंडेच्या खुनाचं काय झालं. ते दुसरे गीते नावाचे त्यांच्याबद्दलचं काय झालं मी 8 दिवसापूर्वी बोललोय सुद्धा. आज मी मीडियाला सांगायला लागलो. आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं, मोके काहींचे कशामुळे उठवले, याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो. कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे. का नुसतं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात दिखाऊपणा केला, संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखाऊपणा केला, याच्यावरती सुद्धा खूप आणखी मोठं सुरू होणार आहे. लय पुढं बघा तुम्ही, लय निघणार आहे आता. हे आता आमच्या मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना, आता यांचं लय गाभाळ निघणार आहे.